सनकोसवाडीमध्ये आपण तुमचं नाव सांगा. सौरभ कोकरे. कोकऱ्यांच्या प्लॉटवर आम्ही आलेलो आहे तर. आणि हे पपईचं प्लॉट केलं. किती एक क्षेत्र? 1 एकर आहे. 1 एकर केलेलं आहे. तर सुरुवातीला याने ज्यावेळी आम्हाला दाखवलं त्यावेळी याच्यावरती व्हायरस आणि हे होतं, फंगस होता. तर एक फवारणी त्याची झालेली आहे. एका फवारणीमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झालं सांगा. एका फवारणीचा आता फरक आहे. हां, फळंही लागलेत आता फुलाचं. आता इकडे हे बघा, फळं दाखवतात. ही जी फळं आहेत ना, हे फुलं गळू नये शक्यतो येतात. फुल कुठले गळून पडलेलं नाही आहे तरीसुद्धा हे फुल टिकाव म्हणून आपण कॅल्शियम 0.5 ग्राम आणि ब्लूम 2 ml स्प्रे घेणार आहे. याच्यावरती स्टिकर पण टाकायचं आहे. ठीक आहे. आणि खालून तुम्ही पोटॅश द्यायचे. आता फळ चालू झालं ना, पोटॅश लागतं. त्यांच्याकडे 50 किलोची बॅग आहे. एक बॅग आणा. 1 एकर झाडं 200-200 ग्राम टाका ड्रीप खाली. बघा मग पिकअप त्याची. आणि आपली एक चूक झालेली, झाडं लावताना 7 फुटावर लावली. आता काय होते हे बघा, ह्याच्यावरती मोजॅक व्हायरस आहे. ह्याच्यावरती नाही आहे. आता ह्याच्यावरची माशी फक्त ह्याच्यावर बसली, हे पान सुद्धा ह्याचं डुप्लिकेट होऊन जातं. झरक्स मारण्यासारखं होतं. म्हणून 2 झाडाच्या मधून माणूस आरामशीर पास व्हायला पाहिजे. आता हे पानं टच झाली ना, आता बिमारी जी असेल तर लगेच पकडत जाईल, ते शेवटपर्यंत जाईल. तसं करायचं नाही. आणि पोटॅश टाकून घ्या. अमावस्या पौर्णिमेचे सगळे स्प्रे करा. तुम्हाला चार्ट कोण आहे त्यांच्या मोबाईलवर पाठवून देईल. काय फळं चालल्यापासून काढेपर्यंत आम्ही कुठं फळं व्हायला असं वाटतं. ते सगळं जाईल. ते जाईल. काय पाहिजे का नाही हो, फुलातून ते येतं ना फळ, पहिले त्याला टोच पण मारते. तुम्ही 4 कंट्रोलर आहेत. अमावस्या पौर्णिमा 2 अष्टमी कंट्रोल करायचे. कॅलेंडरवर बघायचं कुठं आहे त्या दिवशी करायचं म्हणजे करायचं. प्रॉब्लेम येऊ नये. अमावस्या दिवशी करायचे का? अमावस्या दिवशी किडीचं नियंत्रण, पौर्णिमेच्या दिवशी तुमचा फंगसचं नियंत्रण, आणि पौर्णिमेनंतर 8व्या दिवशी तुम्हाला परत फंगस आणि व्हायरस तयार होतं. ते एक स्प्रे असतो. आणि अमावस्यानंतर एक अष्टमी येते ना, अतिसूक्ष्म कीट. आता हे ते डंक मारलं की असे फळ वाकडं होतं. सरळतं. त्याला कॅल्शियम दिलं, पोगळ्याचं मटेरियल दिलं ना, ते फुगून लेवलला येईल. ते काय आहे, जसं जसं फळ बाहेर पडतं लगेच ते डंक मारतात.